गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज आपण ब्रेकफास्टची अगदी सोपी अशी रेसिपी बघणार आहोत, जी आहे मेथीचा थेपला। अगदी हेल्दी अशी आपली पोट भरणारी अशी रेसिपी आहे ही। नक्कीच घरी ट्राय करून बघा। त्यासाठी मी तुम्हाला आधी पहिलं साहित्य दाखवते, काय काय आपण घेतलंय ते। आपण 2 वाटी आपली मेथी चांगली साफ निवडून घेतलेली आहे। इथे 2 चमचे आपण 1.5 ते 2 चमचे दही घेतले आपण। ह्याने आपले मेथीचे थेपले मऊ होतात अगदी छान। हे आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले, 2 चमचे बेसन। आता ह्या 3 वस्तूंसाठी मी मापासाठी हा चमचा वापरला येते। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आहे 1 छोटा चमचा आपण लाल काश्मीरी तिखट घेतले, अर्धा छोटा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 छोटा चमचा तीळ आपण त्यात ॲड करणार आहे। आणि ही मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतले आपण। ह्याच्यात मेथी ॲड करून आपले थेपले बनवणार आहे। आणि पीठ मळायला आपलं पाणी। हे आहे आपल्या रेसिपीचं साहित्य। आता आपण कृतीकडे वळूया। आपण जी मेथी घालणार आहोत थेपल्यामध्ये, ती आपल्याला अशी बारीक कापून घ्यायची। अख्खी बिलकुल टाकू नये, ती पानं त्याच्यातून पिठातून बाहेर पडतील ती, म्हणून आपल्याला अशी बारीक बारीक कापून घ्यायची आहे तिला। अशी आपण आपली मेथी पहिली कापून घेऊया आणि आपल्या पुढची कृती मी नंतर दाखवते। ही मेथी आपण आता इथे बारीक कापून घेतली। आता आपण आपलं उरलेलं साहित्य एकत्र करून घेऊया। ह्यात पहिलं आपण ॲड केलं आहे गव्हाचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ आणि दही। दहीने आपल्याला थेपले अगदी मऊ असे बनतात आणि तांदळाचं पीठ आणि बेसन ॲड केल्यामुळे ते असे खुसखुशीत अशी चव लागते त्याला। तीळ आणि मीठ चवीप्रमाणे आपण ॲड करून घेतले। तिखट आणि हळद आपण जी अर्धा आणि 1 चमचा घेतलेलं ते। आता आपण ॲड करतो आहे तेल। चांगलं मळून घ्यायचं। सगळं आपण आधी ॲड केलेले पदार्थ मिक्स करून घेऊया आपण छानपैकी। हे आपलं पीठ मळून झालंय। आपण त्याला अगदी छोटा चमचा तेल ॲड केलंय। फायनल आपण मळून घेतोय त्याला। हे आपलं पीठ मळून झालंय, बघू शकता अगदी मऊ असं केलंय त्याला। आता आपण ह्याचे थेपले बनवून घेऊया। हे आता आपण आपले थेपले बनवून घेऊया। आता आपण आपले थेपले बनवून घेऊयात। मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेतला आपण इथे, तो चांगला लाटून घ्यायचा आपल्याला।
आणि थेपल्याला लावायला वरून आपण इथे गव्हाचंच पीठ घेतलंय. ते गॅसवर तवा ठेवून घेतलाय, चांगला तापवून घ्यायचं आहे आपल्याला. आपला तवा चांगला तापलाय. आता आपण त्यावर एक शेकवून घेतोय आपण. तोपर्यंत आपण दुसरा लाटून घेऊया तिथे. हलकसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला थेपला शेकवून घेण्यासाठी. दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं शेकवून घ्यायचं आहे तेल लावून. आता आपला थेपला झाला आहे रेडी. आपण दुसरा बनवून घेऊया. आता आपला थेपला दुसरा पण बनवून झाला आहे. असे आपण बनवून घेऊया. मी तुम्हाला फायनल रेसिपी दाखवते. ही आता आपली रेसिपी झाली आहे बनवून तयार. हे आपले मेथीचे थेपले आहेत रेडी. इथे मी सर्व केले आहेत दही बरोबर. ह्याच्यावरती मी चाट मसाला ॲड केला आहे. तुम्हाला
तुम्हाला जर आवडत असेल तर आंब्याचं लोणचं किंवा मिरचीच्या लोणच्यासोबतसुद्धा ही डिश खूपच चांगली लागते. अगदी झटपट बनणारा असा नाश्ता आहे हा आपला. नक्कीच ट्राय करून बघा. मुलांना डब्यात देण्यासाठी अगदी हेल्दी असं ऑप्शन आहे हे, आणि मुलांना पालेभाजीही खाता येते ह्याच्यामुळे आणि त्यांना लक्षातही येत नाही. नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर. आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.